आज आपण बनवणार आहोत रवा केक। त्यासाठी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी भरून। अर्धी वाटी इथं मी साखर घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया अशा पद्धतीने। आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे सनफ्लॉवर ऑइल, 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि गरजेनुसार आपण ह्याच्यात दूध घालून घेणार आहोत आणि छान ह्याला फेटून घ्यायचं आहे। तर हे 10-15 मिनिटं छान असं चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही हाताने देखील फेटून घेऊ शकता। आता आपल्याला ह्यात घालायचं आहे 1 चमचाभर गव्हाचं पीठ। तुम्ही मैदा देखील इथं 1 चमचा ॲड करू शकता, पण मी इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे बघा। अशा पद्धतीने बॅटर जे आहे ते फेटून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। रेस्ट केल्यानंतर हे बॅटर आहे ते थोडंसं घट्टसर होतं। मग आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा। सोडा घातल्यानंतर सुद्धा 1-10 मिनिटं छान फेटून घेऊया आणि आपण बटर पेपर लावलेल्या एखाद्या डब्यामध्ये हे बॅटर जे आहे ते काढून घेऊया बघा। छान ह्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा केक जो आहे तो अर्धा तास किंवा 25 मिनिटे स्लो फ्लेमवरती असा शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पातेल्यामध्ये मीठ घालून 10-15 मिनिटं आधी आपण ह्याला स्लो फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचं आहे। मग ह्याच्यात केक जो आहे साधारण 25 मिनिटांमध्ये हा केक शिजतो बघा। अशी सुरी घालून बघितली तर अजिबात बॅटर जे आहे ते सुरीला चिटकत नाही, म्हणजे केक छान शिजलेला आहे। आता गार झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये असा उलटा करून घेऊया, म्हणजे छान असा निघेल आपला हा केक। बटर पेपर नसेल तर तुम्ही ऑइल लावून घ्यायचं आहे पातेल्याला आणि मग थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा त्याला डस्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात बॅटर घातलं तरी आपला केक जो आहे तो छान असा निघतो। बटर पेपरच पाहिजे असं काही नाही बघा। छान पद्धतीने आपला हा रवा केक तयार झालेला आहे। चहासोबत खाण्यासाठी परफेक्ट रवा केक तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि चवीला देखील हा रवा केक खूप छान लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।